साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी ऑन ड्युटी आहेत। 2 दिवसानंतर तुषार दोशी पोलीस मुख्यालयामध्ये। शिवसेनेच्या विरोधानंतरही तुषार दोशी ऑन ड्युटी आहेत। ते आपल्या कामावर आलेले आहेत, कर्तव्यावर आलेले आहेत। अधिवेशनामध्ये नीलम गोऱ्हे यांनी निलंबनाचे आदेश दिलेले आहेत। मात्र या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। तर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे आता ऑन ड्युटी आहेत। 2 दिवसानंतर ते पोलीस मुख्यालयात दाखल झाले। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी मोठा गदारोळ उठला होता, कारण त्या दरम्यान नाट्यमयरित्या तिथले जे राष्ट्रवादीचे 2 सदस्य आहेत हे पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि त्यानंतरनं या झटापटीच्या दरम्यान मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना खरं तर धक्काबुक्की झाली होती पोलिसांकडनं आणि या गोष्टीचे पडसाद हे विधान परिषदेमध्ये असतील, विधानसभेमध्ये असतील, हे उमटले होते। या दोघांनीही या ठिकाणी जे साताऱ्याचे पोलीस प्रमुख आहेत तुषार दोशी आणि त्यांच्या एलसीबीचे पीआय जे आहेत अरुण देवकर आणि त्यांचे काही जे कॉन्स्टेबल आहेत यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी केली होती आणि त्यानंतरनं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ हे जे अधिकारी आहेत, सातारा पोलीस अधीक्षक असतील, त्याचबरोबर जे एलसीबीचे अधिकारी असतील यांना निलंबित करावे असे निर्देश दिले होते। मात्र त्यानंतरनं त्या निर्देशाला सभापती राम शिंदे यांनी स्थगिती दिली होती। या स्थगितीनंतरनं खरं तर तुषार दोशी हे 2 दिवस हे रजेवर होते, मात्र ते आज या ठिकाणी हजर झालेले आहेत। त्यांनी त्यांच्या कामाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। एकूणच त्यामुळं या प्रकरणावर पडदा पडलाय का हे पाहणं महत्वाचं आहे। एकूणच आज त्यांनी सकाळी 11 वाजता या ठिकाणी येऊन आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे, पण एकूणच त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह जे मंत्र्यांनी उपस्थित केले होते त्याबद्दल पुढे काय होणार हे अजून स्पष्ट व्हायचं आहे। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।